मारले होते भाऊ. नक्कीच या मैदानात ती स्पर्धा नव्हती, शेतात ती स्पर्धा होती. मीच समालोचन करत होतो. मलाही असं वाटलं खाडी संघ पराभूत होतोय, परंतु प्रल्हाद पाटीलने 3 षटकार मारले होते भाऊ आणि 3 चेंडू गोलंदाजी सोय टाकले होते आणि ती स्पर्धा सुद्धा आपण पहिली खाडी संघाने जिंकली होती. असा क्रिकेट आणि निश्चितांचा खेळ आहे. 3 चेंडू 21 धावांची गरज. गोलंदाज केतान यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय. आता मात्र तसं काही चित्र आपल्याला बघायला नाही. एक धाव मात्र इथे मिळते कारण शेवटची जोडी आपण बघतोय मैदानात भाऊ. 2 चेंडू आता मात्र 20 धावांची गरज आहे. क्रिकेट मधला सर्वात मोठा फटका म्हणजे षटकार, मात्र एकाच 2 चेंडू मध्ये आता 20 धावांची गरज आहे. अप्रतिम कमबॅक केलं मी म्हणेन इथे गावदेवी क्रिकेट क्लब खाडी संघाने. जबरदस्त गोंधळ केली मी म्हणेन. यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. एक धाव मात्र इथे मिळते. 19 धावांची अजूनही गरज आहे. एक चेंडू 19 धावांची गरज आहे. यानंतर आपण सामना बघणार होतो म्हणजे पाटील 11 संदप वर्सेस खोनी. स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये पहिला सामना आपण बघणार आहोत. संदप वर्सेस आजदे सकाळी 8:30 वाजता आणि सामना इथे जिंकलाय तो म्हणजे खाडी संघाने आणि उंबारली संघ या स्पर्धेतनं बाहेर जातोय. पुन्हा एकदा आम्ही आभार मानतो उंबारली संघाचं सुद्धा ज्यांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला. 2 संघ पुढे सरकतात, बेतवडे आणि खार्डी. तर आजच्या दिवसात आपण अजून एक सामना शिल्लक आहे आणि सामन्याचा मॅनक्रेट ठरतोय तो म्हणजे ज्यांनी 6 चेंडू मध्ये 18 धावा केल्या आणि गोलंदाजी करत असताना 2 धावा देऊन 3 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले. खेळाडू आहे केतन, मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा, ज्याने 6 चेंडू मध्ये 18 धावा केल्यात. त्यामुळे समर्थक सुद्धा खूप आहेत खाडीचे. याच्या व्यासपीठावरती आपण बघतोय अर्जुनभाई पाटील माजी सरपंच काटई यांना विनंती होतो केतन यायचे लवकर. अर्जुनभाई पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचे. दादांच्या शुभ हस्ते. अप्रतिम गोलंदाजी केली, तेवढीच चांगली फलंदाजी बाळू आपण केतनच्या माध्यमातून आणि सामना जिंकून दिला. म्हणजे खाडी संघाला बाळू यांनी वर्णन केलं होतं खाडी संघाची गोलंदाजी खूप चांगली आहे. एकोणीस धावा केल्यात केतनने. खाडी संघाची संघाने थांबायचं हेमंत म्हात्रे, कारण या सामन्यानंतर ड्रॉ उडवला जाईल. हेमंत म्हात्रे आणि पद्माकर भोईर, बेतवडे संघाची संघाने एक पद्माकर भोईर आपण थांबायचंय. गुरुनाथ पाटील सुद्धा म्हणजे चेहऱ्यावरती आनंद दिसतो भाऊ. आपण त्यांना आमंत्रित केलं होतं व्यासपीठावर, परंतु गुरुनाथ पाटील मात्र आले नाही. यायचं गुरुनाथ पाटील कारण की अजून एक सामना शिल्लक आहे. स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. जबरदस्त व्यक्ती मला भाऊ जेव्हा खाडी संघाची स्पर्धा असते पूर्ण जिम्मेदारी मी म्हणेन गुरुनाथ पाटील यांच्या खांद्यावरती असते. मान्यवर येतात जातात काय सर्व लक्ष त्यांच्याकडे केंद्रित असतं पूर्णपणे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना संदप वर्सेस खोनी. 5 षटकांचा सामना. नाणेफेक जिंकली ती म्हणजे पाटील 11 संदप संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आपण आपल्या सर्वांची लाडकी आपल्यापासून रजा घेतात ते म्हणजे अर्जुन बाबू पाटील माजी सरपंच काटे, ज्यांनी बहुमूल्य वेळ आमच्या या स्पर्धेला दिला. त्यांचं पुन्हा एकदा आम्ही आभार मानतो. मकर संक्रांत चषक जवानमान क्रिकेट मंडळ निजे यांच्या माध्यमातून मी खाडीगावचे गुरुनाथ पाटील यांना विनंती होती की आपण आमच्या व्यासपीठावरून स्थानामध्ये सामना जेव्हा सुरू होईल कोणी पहिल्या 5 षटकासाठी ऐकूया आमचे सहकारी समालोचक भाऊ पाटील यांना. धन्यवाद नितीन. आजच्या दिवसातील अंतिम सामना आपण पाहतोय. खोनी पक्ष संदप मध्ये संदप संघाने नाणेफेकी जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. तो खोनी संघाला फलंदाजी आमंत्रित केले. सलामीची जोडी आपण वेळे खोनी संघाची. आपण वेळे या सामन्यासाठी पंच अजय पाटील आणि हेमंत पाटील. जरा अजय पाटील सामना फास्ट खेळवायचा आहे. 25 मिनिटात करा का 5 अजून 5 मिनिटं झालेली आहेत. खोनी पक्ष आपण बघतोय पाटील संदर्भ आपण पहिले व्यासपीठावर जबरदस्त व्यक्तिमत्व गिरीधरदादा पाटील सुद्धा आले. त्यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतो. अतुल गोंदेजी मार्क स्ट्रायकल म्हणा विकी सुरेख चेंडू खोदून काढतो. चेंडूला चेंडू जोपर्यंत कव्हरेज मध्ये
एक धाव पूर्ण होते पाहिजे, दुसरी धाव घेण्याचा मानस होता पण धाडच नव्हतं. एकच धाव मिळते, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. निनाद चेंडूवरती त्याच्या वेगाने एकने खातं वगैरे मात्र विकी स्ट्रायकरला परत सागर. आपण ते खाडीचे एक प्रेक्षक आहेत, त्यांचा मोबाईल आहे. जर कोणाला मित्रांनो सापडला असेल तर समालोचक कशामध्ये आणून द्यायचे. एक मोबाईल हरवलेला आहे. खाडी संघातील एक प्रेक्षक आहे खारडी गावातील. जर कोणाला सापडला असेल तर लगेच आणून द्यायचे. धन्यवाद नितीन, कारण का प्रेक्षक आपले खूप प्रेमळ आहेत, नक्कीच ही वस्तू आणून देतील. अतुल गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकरला फलंदाज सागर. अतुल राईट आर्म उजवीकडे मारा करतो. चेंडू ड्राइव्ह करतो, चेंडूला कव्हरच्या डोक्यावर खेळून करतो. चेंडू आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सीमा पार. 4 धावा, गुड शॉट. नितीन 275वा चौकार लागतोय चौथ्या दिवसामध्ये. अप्रतिम इथं बघितलं तर गुणलेखक आपण बघतोय माझ्याकडे खूप चांगली मेहनत घेतली आहे. षटकार किती लागतात, चौकार किती लागतात, विकेट किती जातात ह्याची पूर्णपणे माहिती देतात. तुषार पाटील जबरदस्त जॉब निभवतात इथं. मात्र विकास पाटील ही कामगिरी पार पाडतात. मात्र तुषार पाटील हेच तर वैशिष्ट्य गिरीधरदादा पाटील यांचं, कारण सर्व खेळाडूंना आपण ते आपले जे स्वयंसेवक त्यांना एकत्र घेऊन कमिटमेंट घेऊन म्हणजे एकीच्या बळाने ह्या सर्व स्पर्धा पार पाडण्यासाठी काम पार पाडतात. त्याबद्दल धन्यवाद गिरीधरदादा तुम्हाला सुद्धा. अतुल गोलंदाजी मार्कवर, चेंडू फुल लेडीचा चेंडू, चेंडू थोडासा ऑप्शनच्या बाहेर टपा ठेवला होता. अप्रतिम स्टेशन बघायला भेटत. रमेश चांगलं स्टेशन दाखवत होते, मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पण ही स्पर्धा पाहता या क्रीडांगणावर वैकुंठवासी हरिभक्त आपण बघतो मारुती व लक्ष्मण पाटील क्रीडांगण निजे सौजन्य जय हनुमान क्रिकेट मंडळ निजे आपण जबरदस्त आपण आयोजन पाहतोय. अतुल गोलंदाजी मार्कवर आपण एक चषक पाहतोय, मकर संक्रांत चषक 2017 वर्ष 48. आपण बघितलं अंतिम दिवशी मकर संक्रांती दिवशी प्रेक्षकांना आणि खेळाडूंना जेवणाची उत्तम सोय केलेली आहे. जबरदस्त ही स्पर्धा. या स्पर्धेच्या नंतर आपण आणखीन 2 स्पर्धेने सुद्धा आयोजकांनी ठरवलं की आम्ही सुद्धा भोजनाची व्यवस्था करू. युवकचा वापर करतो यावेळी, चेंडू बॅटच्या संपर्कात येत नाही. जोपर्यंत चेंडू 30 सर्कल मध्ये फील्ड होतोय एक गलीमध्ये, तोपर्यंत 1 धाव मिळते. आपण राकेश म्हात्रेंनी जेव्हा स्पर्धा आयोजित केली, राकेश म्हात्रे प्रतिष्ठाननी, तेव्हाही आपण जेवणाची उत्तम सोय केली. तर आपण स्वर्गीय चंदूशेठ स्मृती चषक मध्ये सुद्धा आपण 14 तारखेपासून जी स्पर्धा चालू आहे खोनीच्या मैदानावर, तिथे सुद्धा प्रेक्षकांना जेवणाची उत्तम सोय केलेली आहे. शेवटच्या दिवशी 17 तारखेच्या दिवशी आणि प्रत्येक दिवशी लक्की ड्रॉ काढला जाणार आहे. त्या लक्की ड्रॉ मध्ये प्रेक्षकांसाठी एक सोन्याचं लॉकेट सुद्धा असणार आहे. अतुल गोलंदाजी मार्कवर, अप्रतिम फटका कव्हर मधनं चेंडूला घेऊन करतोय. चेंडू जातोय प्रेक्षकांवर, लॉकरचा खेळ येतोय, चेंडूला फीड करतोय, मिसफीड होते थोडीशी. 2 धावा इथं मात्र मिळत आहेत. 2 धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफलकावरती येते ती 8. इथे आपण पहिले लकी ड्रॉ साठी बाईक सुद्धा आहे, म्हणजे 170 रुपयाचं कुपन घ्यायचंय. कोणत्या गोलंदाजी मार्कवर अतुल. सुरेख चेंडू खूप लांब शरीराच्या दूरनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती खोनी संघाची हिंमत आपण बघतोय. धावसंख्या ती 8 धावा आपल्याला बघतोय. चला जरा चला लवकर लवकर सामना फास्ट खेळवायचा आहे. आपण बघी फलंदाजी करणाऱ्या संघाने जर 3 चौकार करण्याची शंका मानली तर सुभाष अनंत पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. गोलंदाजी सज्ज होते प्रथमेश. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसऱ्या षटकात P2 मधलं षटकात वाटतं अतुल यांनी पहिल्या षटकात पहिले 8 धावा दिलेल्या आहेत. यष्टीरक्षक रमेश, किशोर. चला जरा लवकर निना, जरा लवकर फास्ट खेळायचं, कारण नंतर तुम्हालाच फलंदाजी करायची. आपण बघतो सूर्य यावर्षी आपण मकर संक्रांती नंतर सूर्य आपण बघतो दिवस तिळाने मोठा होत जातो, पण जोपर्यंत मकर संक्रांत होत नाही तोपर्यंत आपण लवकर अंधार पडतो. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकला पडला सागर, नो स्ट्राइकला विकी. रमेश गोलंदाजी मार्कवर, ऑन साइडला क्षेत्रक्षण फाईन लेग, एक लेग गली सुद्धा आपण पाहतो. चेंडू लॉप करतो, चेंडूला चेंडू हवेत यावेळेला छेड होतो का. रमेश कोणती चूक करत नाहीये, फलंदाज बाद होतो. मात्र पहिला गडी बाद होतो खोनी संघाचा. 8 या धावसंख्या. तर जरा लवकर नवीन फलंदाज लवकर जायचंय.
थँक्यू. त्या सामन्यात आपण लकी ड्रॉ सुद्धा उडवले जाणार आहेत. चला बेतोडा आणि खाडीचे संघ का आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन थांबायचंय. चला किरण जरा लवकर जायचंय. बेतोडी संघाचे संघनायक आणि खाडी संघाचे संघनायक आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन थांबायचंय. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर सायकल फलंदाज विकी. चेंडू गुडल्यास पडवून टेक अप होतोय. पुल करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाहीये. निधाव चेंडूची समाप्ती आहे. प्रथमेश खूप चांगली गोलंदाजी करतोय. दुसऱ्याकडे फलंदाज पहिले नवीन फलंदाज किरण येतोय. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर बॅटम उर्दीकडे मारा करतोय. घेसरगाव एंडकडून सायकल फलंदाज विकी लॉक करतोय चेंडूला. चेंडू यावेळेला मिड विकेट रिजन मध्ये अप्रतिम प्रयत्न करतोय. तर मात्र प्रशांत चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. खूप सुरेख क्षेत्ररक्षण दाखवतोय. असं वाटतं की षटकार जाईल पण स्वतःला स्ट्रेच करतो मिड विकेट रिजन मध्ये आणि चेंडूला मात्र आतमध्ये ढकलतोय. 2 धाव संख्या वाढते. हसगडे खोनी संघाची एक गडी बाद. प्रथमेश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला फलंदाज की नो स्ट्राईकला किरण. दुसऱ्या पुढचा चेंडू राईट आर्म उर्दीकडे मार करतोय. गतीमध्ये परिवर्तन पुन्हा एकदा लॉब केला चेंडूला. आता मात्र चेंडू सीमेरेषे बाहेर राहून दिसतोय. 6 धावा. गुड शॉट. धावसंख्या होती ती 16. किरणच्या बॅटमधून आपण बघितलं तर षटकार येतो विकीच्या बॅटमधून. किरण नो स्ट्राईकला पुण्याचा प्रथमेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म उर्दीकडे मारा करतोय. चेंडूला. आता मात्र चेंडू हवे ते मिड ऑफला पाहिजे. प्रथमेश झेल घेतो का. झेल मात्र तो ड्रॉप होतोय. जीवदान मिळतोय तो म्हणजे आपल्या विकीला. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते धावपल करते. 17 धाव होता धावपल करते. अजून एक चेंडू बाकी आहे षटकातील. P2 मधला एक चेंडू बाकी आहे. सायकलला प्रथम म्हणजे किरण. किरण कशा प्रकारे फलंदाजी करतोय. किरण गोलंदाजी आपण वेळेस स्ट्राईक केलाय. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर चेंडू कट करतो. चेंडूला टॉप लागला. फलंदाज मात्र इथं बाद होतो. किरण बॅक टू पवेलियन. रणदीप कोणती चूक करत नाहीये. 2 षटकाच्या समाप्ती तर धावसंख्या आपण बघतोय ते म्हणजे 17 धावा पाहतोय म्हणजे खोनी संघाचे 2 गडी बाद. 17. चला जरा खोनी संघ नवीन फलंदाज लवकर पाठवून द्यायचा आहे. तरी सामना आपण थोडासा अंधार आपण पाहिले तर थोडासा लेट होतोय सामना. नवीन फलंदाज अमर जरा लवकर जायचंय. अमर आणि विक्की ही जोडी पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करते. पहिल्या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी तो गोलंदाज आता मात्र प्रवीण येतोय. मात्र जबरदस्त गोलंदाज प्रवीण गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकरला फलंदाज विकी. नो स्ट्राईकला आपण फलंदाज अमर. गोलंदाज प्रवीण विकी. नो स्ट्राईकला अमर. साईडला क्षेत्ररक्षण थर्डमॅनला क्षेत्ररक्षण गली रिजमध्ये बॅककोट पॉइंटला क्षेत्ररक्षण बघतो. डी पॉइंटच्या क्षेत्ररक्षण अतुल साठी सर्कलच्या बाहेर आहे. प्रवीण गोलंदाजी मार्कवर कोळेगाव यांकडून सुरेख चेंडू. शफल झाले होते थोडेसे पण चेंडू मात्र बॅटच्या संपर्क व्यवस्थित येत नाही. जोपर्यंत चेंडू फीड होते त्या सर्कलमध्ये 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती येते. 18 धावा धाव फलकावरती. स्ट्रायकरला फलंदाज होतो म्हणजे फलंदाज अमर येतोय मात्र. प्रवीण गोलंदाजी मार्कवर उर्दीकडे मार्क होता. डाऊकुरा फलंदाजी त्यांच्या समोर म्हणजे अमर साठी क्षेत्ररक्षण बघतो आपण. ऑन साइडला फाईन लेग गली आपण पाहतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण बदल केले जात आहे. फाईन लेग बॅकफुट स्कोर लेग मिड विकेटला क्षेत्ररक्षण. लॉंग रिजन मध्ये क्षेत्ररक्षण पाहतोय. ऑफ साइडला थर्डमॅन पॉइंट. बॅकफुट पॉइंटला आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. पॉइंटला क्षेत्ररक्षण पाहतोय. चेंडू पुल करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते प्रवीणच्या माध्यमातून. प्रवीण पुण्याचा गोलंदाजी मार्कवर उर्दीकडे मार्क करतो. स्ट्राईकला फलंदाज अमर. क्षेत्ररक्षक आपण सर्कलच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला सुद्धा
पुढे ससवलंय, स्टेप आउट झालंय, अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतोय, डायरेक्ट हिट होत नाहीये. 2 धावा मात्र इथे मिळत आहेत. कारण की जर गोलंदाजाने प्रवीणने चेंडू लावून आपण घेऊन जरी गेला असेल, लावला असेल चेंडू, तरी पण फलंदाज बाद झाले. पण 2 धावा इथे मात्र मिळत आहेत. दोन्ही धावसंख्या वाढते, म्हणजे खोनी संघाची 20-30 शतक प्रगतीपथावर आहे. पण इथं प्रवीण उर्देकडे आराम करतोय. स्ट्रायकेला फलंदाज, डावखुरा फलंदाज अमर. चेंडू पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न करतोय, अपील करतोय, पंच दाखवून एक्झॅक्टली चेंडू लँड कुठे झाला, लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू आहे. निधा चेंडू दिसता मात्र अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. प्रवीण गोलंदाजी मार्कवर खूप अनुभवी असा क्रिकेटर आहे. कित्येक सामने ज्याने गोलंदाजी बळावर जिंकून दिले. चायनामॅन ऍक्शन बघायला मिळते आपल्याला. प्रवीण गोलंदाजी मार्कवर तिकडे मारा करतोय, स्टेप होतोय, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अप्रतिम आपण पाहिले तर गोलंदाजी बघायला मिळते. स्टेपच्या पहिल्या प्रवीण रमेश मात्र फलंदाजाला बाद करत नाही अमर यांना. प्रवीण गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार करतोय. बॉलर बॅक टू ड्राईव्ह बघायला भेटतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव मिळतं इथं मात्र 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्येत धावफल करते. 21 धावा होतात 3 षटकाच्या समाप्तीनंतर. देवी माझी माऊली बसली असेले गावाला. आई गाऊ देवी माझी माऊली बसली असेले गावाला. येईल मंगळवार तुझ्या दाराला, आई तुझं ग पूजन करायला. येईल मंगळवार तुझ्या दाराला, तुझं ग पूजन थँक्यू थँक्यू. उद्या पहिला सामना ठीक 9 वाजता होईल, म्हणजे देसाई पक्ष नावापाडा. त्यानंतर ड्रॉ सुद्धा उडवला जाणार आहे. सोनारपाडा उत्तर शिव वाडेगर मध्ये 10 वाजता आपण यायचं इथे. जुनी डोंबिवली आणि आपण बघतो नाहरेन मध्ये आपण पहिले ते सामना होणार आहे. अरे संघ आपण 9:30 ला इथे उपस्थित राहायचं आहे. देसाई आणि नवापाडामध्ये जो सामना जिंकतो त्यांच्याशी सामना खेळणार आहे. आपण देसाई आणि नवापाडा संघाने 9 वाजता इथं हजर राहायचं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफल करते आपण बघतोय. 21 धावा आहेत म्हणजे खोनी संघाच्या. 2 गडी बाद. पहिला गडी 8 वर बाद झाला, दुसरा गडी 17 वर बाद होतोय. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर. चला जरा अतुल लवकर, कारण तुम्हाला नंतर फलंदाजी करायची. प्रथमेश चला जरा लवकर. प्रथमेश एक जबरदस्त क्रिकेटर आहे. अष्टपैलू खेळाडू आहेत. खूप चांगली फलंदाजी करतोय, गोलंदाजी करतोय. सायकलला फलंदाज आपण बघतो अमर. अष्टकला विकी. आजच्या दिवसातील अंतिम सामना. आलेल्या सर्व मान्यवरांचे खेळाडूंचे पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मकर संक्रांत चषक 2017 मध्ये वर्ष 48व. आपण बघतोय 14 जानेवारीला मकर संक्रांतीचे मेगा फायनल. थोडस लो फुलटा चेंडू लेक्शम सोडून पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 22. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं षटक घेऊन येतं. समालोचक कक्ष एंड कडून मार करतो. हा चेंडू अप्रतिम फुल्ले डिलोचा चेंडू. फलंदाज मात्र इथं बाद होतो धावबाच्या सर्वात. अमर बाद होतोय. आता मात्र विकेट जातोय तो, म्हणजे अमरच्या सर्वात 275वा विकेट जातोय. स्टंपिंगच्या सर्वात बाद होतोय. नवीन फलंदाज येतोय जयदास. जरा लवकर जायचंय, अमर लवकर यायचंय. वेळ फार महत्वाचा, 1-1 सेकंद फार महत्वाचा इथे. स्टंपिंग होतो कारण नाही जर आपण फलंदाजाला इथे बाद करतोय तो, म्हणजे आपण तर रमेश. स्ट्रायकरला फलंदाज होता मात्र जयदास. विक्की सलामीचा फलंदाज आपण पाहतोय. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला फलंदाज जयदास. सामने खूप चांगली फलंदाजी तो जयदास. प्रथमेश चेंडू हुक करतो. चेंडूला टॉप आहे चेंडू हवेत यावेळेला. झेल सुटतो. रणदीप झेल मात्र ड्रॉप करतोय. इथं जीवदान मिळतोय
2 मिनिटात म्हणजे जयदास यांना धावसंख्या वाढते, धावसंख्या धावपाल करते. 24 धावा धावपाल कधी बघायला मिळते. 4थं षटक प्रगती पथावर आहे. क्रिकेटमध्ये आपण बघतो झेल खूप महागात पडतात. एक एक झेल आपल्याला पराभवाची छाया सुद्धा नेऊ शकतो. प्रथमेश जयदास तो करतोय चेंडूला. पुन्हा एकदा चेंडू आता हवेत आहे. लॉंग ऑफला हे मन चूक करत नाहीये. जयदास बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज जय जरा लवकर जायचंय. संघ जरा एकत्र येऊ नका. थोडं सहकार्य करायचंय. सुभाष जरा थोडं सहकार्य करायचंय कारण का तुम्हालाच नंतर फलंदाजी करायची. सायकल फलंदाज विकी. प्रथमेश चांगली गोलंदाजी करतोय. फलंदाज जयेश. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर. चेंडू गुड लाईन्स पण टेकअप होतोय. पूल करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूची समाप्ती होते. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते प्रथमेशच्या माध्यमातून. कारण वैयक्तिक दुसरं षटक धरतोय मात्र संघाचं 4थं षटक. प्रथमेश राईट आर्म उजवीकडे मारा करतो. स्ट्राईकला म्हणा विकी. चेंडू पुन्हा त्याला ऑफ करतो. चेंडूला चेंडू सीमेरेषे बाहेर जाऊन विचारतोय. 6 धावा. गुड शॉट. थँक्यू थँक्यू. धावसंख्या होतोय 6 ने वाढते. इथं मात्र धावसंख्या 30. विक्की मात्र चांगली फलंदाजी करतोय. इथं मात्र सलामीचा फलंदाज नो स्ट्राईकला आपण जयेश. प्रथमेश राईट आर्म उजवीकडे मारा करतो. पुढचा ऑफ करतो चेंडूला. चेंडू यावेळेला हवेत पायचा लॉंग ऑफचा खेळाडू हे पण चूक करतोय का पाय. आणि इथं मात्र चूक दाखवतोय. थोडासा आपण बघितलं तर पाय थोडासा मुरगळलेला वाटतोय. प्रयत्न चांगला केला होता. खेळाडूला बघितलं थोडीशी इजा झाली. स्प्रे घेऊन जायचा लवकर. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावपाल करते. 33 धावा होत आहेत. सबस्टिट्यूट खेळाडू लगेच मैदानात जातात. हेमंत जात आहेत. हेमंतच्या जागी आपण अजून एक हेमंत जातो. धावसंख्या 33. प्रयत्न चांगला केला होता पण थोडंसं आपण की शूज असल्यामुळे थोडंसं कदाचित वेगाने पाय पडला तरी नितीन मुरगळू शकतो. जास्ती इजा मोठी नसावी कारण का अजूनही अपकमिंग टुर्नामेंट जर बघितले तर सर्व रतन बॉस स्मृती चषक थोड्या दिवसाला येऊन ठेपलेली स्पर्धा. सर्वात मोठी स्पर्धा आपण बघतोय आणि ही पण एक नामांकित स्पर्धा. तर की कोणत्याही खेळाडूला इजा होता कामा नाहीये. याची देखभाल पण आयोजक करतात आणि एक चांगले आउटफिट मैदान बनवतात. इथं मात्र चेतन गोलंदाजी मार्कवर. अंतिम षटक घेऊन येतोय कोणीसना चेतनला. पेंढारकरच्या मैदानावर अकलन संघाविरुद्ध 5 चेंडूमध्ये 5 गडी बाद केले होते. राष्ट्रवादी चषक मध्ये तोच हा गोलंदाज चेतन गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला विकी. चेंडू पूल करतो. चेंडूला झेल सुटतो मात्र प्रशांतच्या हातातून बॅकवर्ड स्कोअर रिझर्व मध्ये. एकच धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावपाल करते. 34. आता स्ट्राईकला प्रथम जयेश येतो. केतन गोलंदाजी मार्कवर. कोळेगाव एंडकडून राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क करतोय. लॉक करतो चेंडूला. चेंडू हवेत यायला प्रथमेश पुन्हा चूक करतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. तर का झेल सुटतो आणि 2 धावा सुद्धा आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावपाल करते. 36 धावा होत. अंतिम षटक स्लो गोर षटक आपण बघतोय. अनामारीचं षटक आहे. जयेश चांगलं फल आता जीवदानाचा किती फायदा घेतोय. विक्की चांगली फलंदाजी करतोय. नो स्ट्रायकरला सडे क्षेत्रक्षण थर्डमॅन कली रिझर्व मध्ये 1 क्षेत्रक्षण पाहतोय. लॉक केलाय चेंडूला. आता मात्र लॉंग ऑनच्या डोक्यावर ना 6 धावा. गुड शॉट. झेल सुटल्याची मात्र किंमत मोजतोय. इथं मात्र संदप संघ.
थँक्यू. 6ने आगाज करतोय. धावसंख्या धावफलकाची बघतो आपण 45. अजूनही 3 चेंडू या षटकातले बाकी आहेत. जयेश या जीवदानाचा पूर्णपणे फायदा घेतो. किती धावा करतोय माहिती आपल्या संघासाठी आणि किती धावांचं लक्ष ठेवतो म्हणजे संदर्भ संघासमोर. गोलंदाजी मार्कवर पुणे लॉक करतो चेंडूला. चेंडू यावेळेला मात्र खूप उंच जातोय. प्रथमेश चूक करत नाहीये. जयेश बॅक टू पावेले. DJ Sandy in the mix. थँक्यू. नवीन फलंदाज हरे जरा लवकर जायचंय. स्ट्रायकेटला फलंदाज विकी. चेतन मात्र इथं यश संपादन करतो. अंतिम षटक आहे. धावसंख्या धावफलकात आपण खोनी संघाची धावसंख्या म्हणजे 42 धावा आहे. कंपल्सरी चेसिंग आजच्या दिवसातील अंतिम सामना. चेतन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क स्ट्राईकला फलंदाज सलामीचा फलंदाज विकी. पुढे लॉक करतो चेंडूला. 2 क्षेत्राच्या गॅप मधला चेंडूला ठेवून करतो. चेंडू सीमारेषा बाहेर जातो. 4 धावा. गुड शॉट. मेरे बयान का नाम मेरे देवीन का नाम थँक्यू. से रख लो नाम रे बाबा. विकी मात्र एकतर्फी झुंज देतो. धावसंख्या धावफलकावरती 46 बघतो. अंतिम चेंडू या पहिल्या सत्रातील. चेतन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. पुढे गुडलाज पडवून चेक होतो. चेंडू पूल करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. षटक संपतंय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे आपण बोलले खोनी संघाची 46-47 धावांचं लक्ष येते म्हणजे आपण बोलले तर संदप संघाला जिंकणारी हा अंतिम सामना आहे आजच्या दिवसातील. सामना जेव्हा इथे सुरू येतं ऐकणार आमच्या साथी सामन्याचे नितीन गांधी आपली विनंती करतो त्याला संदर्भ संघ लवकर जायचं. फलंदाजीला 2 फलंदाज लवकर पाठवायचे आहेत. तर कोणी संघाला विनंती असणार आपण लवकर क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय. तर सामना जेव्हा सुरू होणार तेव्हा ऐकणार आमचे साथी समालोचक नितीन गांधी तरी अजय पाटील जरा लवकर यायचंय. धन्यवाद बाळू. 47 धावांचं लक्ष आहे. हॅलो चेक. युनिकॉर्नची कोणाची चावी हरवली असेल तर बघा चावी ते मिळालेली आहे. उद्या दिवसात पहिला सामना आपण बघतोय देसाई वर्सेस नावपाडा. त्यानंतर ड्रॉ उडवला जाईल. राकेश मात्रे सोनारपाडा उत्तर शिव आणि वाडेकर या 3 संघामध्ये ड्रॉ उडवला जाईल. ज्या संघाला बाय मिळेल तो संघ पुढे सरकेल आणि 2 संघामध्ये एक सामना होईल. त्यानंतर सामना होईल तो म्हणजे देसाई वर्सेस नावपाडा. ज्या संघात सामन्यामध्ये जो संघ जिंकेल पहिल्या सामन्यातला तो संघ ऐरे संघावर फाईट करेल. आणि त्यानंतर सामना तो म्हणजे जुळी डोंबिवली वर्सेस नारन. यातून जिंकणारा संघ जीजी स्पोर्ट वाकलन संघावर खेळणार आहे. वाकलन संघ आपण उद्या इथे उपस्थित राहायचे. जीजी स्पोर्ट वाकलन. सेकंडला फलंदाज प्रशांत. 9 सेकंडला किशोर. गोलंदाज आपण बघतोय मंगेश.
आता ओव्हर द विकेट यावेळेस मात्र प्रशांतने घेऊन काढला चेंडू ट्रावतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय चांगलं क्षेत्ररक्षण होतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपण बघतोय हरीश जाधव जबरदस्त खेळाडू आपण होते कोणी संघाचा 1 धावसंख्या श्री गणेश ओपन करतोय पहिला चेंडू निर्धाव गेला होता मात्र चेंडू खेळून काढतोय चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये दातिवली आणि खमालपाडा संघ सुद्धा उद्या इथे उपस्थित राहायचे 11:30 वाजता इथे उपस्थित राहायचे दातिवली आणि खमालपाडा संघ ज्या संघाने 2-2 सामने जिंकलेत कालच्या दिवसात नारायण जुने डोंबिवली संघ सुद्धा उपस्थित राहायचे जीजी स्पोर्ट वाकलन संघाने उद्या उपस्थित राहायचे देसाई आणि नवापाडा संघाने उपस्थित राहायचे आणि यावेळेस मात्र चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी आणि उद्या दिवशी आपण पहिला सामना होणार म्हणजे देसाई वर्सेस नावापाडा पहिल्या फेरीतील हा राहिलेला सामना आहे कालच्या दिवशी त्यानंतर लगेच आपण ड्रॉ उडू राकेश म्हात्रे सोनारपाडा उत्तर शिव वाडेकर एका संघाला बाय मिळेल तो संघ पुढे सरकार 2 सामन्यामध्ये लगेच सामना खेळवणार आहे आपण आणि दुसरा सामना त्यानंतर तिसऱ्या सामन्याचा आपण विचार केला तर देसाई नावापाडा संघामधून जो संघ जिंकेल तो संघ आयरेवर संघावर फाईट करणे चेंडू सीमा पार जातोय 4 धावांसाठी किशोर आता मात्र अप्रतिम फलंदाजी करतोय संतोष संघाकडनं 5 चेंडूमध्ये तब्बल 11 धावपलक आपल्या बघा मिळत आहेत किशोर वैयक्तिक 10 धावांमध्ये घेतोय प्रशांत वैयक्तिक 1 धावे घेतोय 47 धावांचा टार्गेट आहे म्हणजे पाटील 11 संघासमोर 40+ सुद्धा चांगली कामगिरी केली होती पाटील 11 संदर्भ संघाने मात्र चेंडू खेळ करतोय चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट क्षेत्रामधनं क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय चेंडू उचलतोय फेकी करतोय 2 धावा मात्र इथे मिळतात भाऊ 2 धावसंख्या वाढतोय धावसंख्या होती 13 षटक समाप्त होतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाटील संघाची धावसंख्या म्हणजे संदर्भ संघाची धावसंख्या 13 येणारे 24 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे पहिल्या षटकाला पण सामना खुल्ला करतोय म्हणजे पाटील 11 संदर्भ संघ या सामन्यानंतर लगेच आपण ड्रॉ सुद्धा होणार हेमंत म्हात्रे आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहे खाडी संघाचे संघनायक चला बेतोडे संघाचे संघनायक यायचं इथे बेतोडा संघाचे संघनायक आमच्या व्यासपीठावर यायचे लवकर पद्माकर भोईर नाहीये त्यामुळे नक्कीच कॉल त्यांनी आता केला होता तर एक खेळाडू पाठवायचे लवकर नक्कीच लक्की संघनायक आहेत मला वाटतं रोहित तांडेल 24 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे त्यानंतर लगेच ड्रॉ सुद्धा उडत झालाय प्रतिम स्पर्धा आपण बघतोय मकर संघ चषक 2017 आयोजक आहे जयहनुमान क्रिकेट संघ निजे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा 48व्या वर्षात पदार्पण केलंय 14 जानेवारीला आपण बघतोय सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांना सुद्धा भाऊ जेवणाची व्यवस्था केली होती मागच्या वर्षी सुद्धा ही व्यवस्था केली होती आयोजकांनी आणि याही वर्षी एक चांगली मेजवानी माझा चेंडू खेळून करतोय चेंडू टाळतोय पॉइंट रिझन मध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षक होतोय 1 धाव मध्ये तर रोखू शकत नाही खोनी संघ 1 धावसंख्या वाढते धावसंख्या देते 14 गोलंदाज आपण बघतोय किरण वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक 46 धावा केल्यात निवडणे खोनी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना मात्र कट करण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या थोडासा बाहेर जातोय चेंडू पंच वाईट चिघून करतायत 1 धाव 1 धावसंख्या वाढते धावसंख्या ते 15 मात्र चेंडू खेळून करतोय चेंडू ट्रावलतोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय मिड विकेट क्षेत्रामधनं 1 धाव पूर्ण होते चांगलं क्षेत्ररक्षण होतोय 1 धाव मात्र रोखू शकत नाही 1 धावसंख्या वाढते धावसंख्या ते 16 एक चांगली सुरुवात आपल्या बघा मिळाली म्हणजे पाटील 11 संदर्भ संघाकडनं एक फाईट बॉल आपल्याला सामना उद्याच्या दिवसात बघा मिळणार आहे जुनी डोंबिवली वर्सेस नारायण आणि त्यातून जिंकणारा संघ जीजी स्पोर्ट वाकलन संघावर फाईट करणार आहे मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय फलंदाज बाद होती ते प्रशांत बॅक टू पॅव्हेलियन रात पुनवेची चैता पाकाची येल जायली पाटीची आई येल जायली पाटीची गुडगोवरा देवी येल जायली
फलंदाज प्रथमेश पाटील आहे तिसऱ्या क्रमांकावरती. ही स्पर्धा आपण YouTube वर सुद्धा बघू शकता घर बसल्या. आपल्या मकर संक्रांत चषक 2017 फक्त आपल्या टाकायचं YouTube वर जाऊन. जर्मन क्रिकेट मंडळ निजे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अप्रतिम स्पर्धा आपल्याला बघा मिळते. तिसऱ्या क्रमांकावरती म्हणजे फलंदाज प्रथमेश 16 धावा धावपालकर बघतोय. 47 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाज किरण. यावेळेस मात्र किशोरने घेऊन काढला चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. विकी झेल खाली येतोय. फलंदाज बाद. विकी कोणती चूक करत नाहीये. टू गो. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील पॉवर प्ले मधले. किरण मात्र या षटकात चांगली गोलंदाजी करतोय. खोनी संघ थोडासा कमबॅक करतोय तर किशोर सारखा फलंदाज बॅक टू पॅव्हेलियन. विकी झेल पकडतोय. अप्रतिम झेल. त्याच्या दुसरा आपण पहिला सामना आपण बघणार वेग फाईट सामना देसाई वर्सेस नावपाडा. यातून जिंकणारा संघ आपण बघतो आयरे संघावर फाईट करणारे. 16 धावा झालेल्या आहेत. कोणी संघाच्या मध्ये कोणत्या गोलंदाजांनी जर हॅट्रिक घेतली तर सुभाष आनंदापाटे यांच्याकडे 500 रुपये पारितोषिक आहे. कोणत्याही प्रेक्षकांनी षटकाच्या बाहेर जर झेल पकडला ऐवा कॅच साठी सुद्धा आपण सुभाष आनंदापाटे यांच्याकडनं 200 रुपयाला पारितोषिक आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज किरण. 16 धावा आपण बघतोय धावपलकावर. गोलंदाज किरण घिसरेंकडनं. यावेळेस मात्र प्रथमेशने घेऊन काढलेला चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. विकी कोणती चूक करत नाहीये. फलंदाज बाद. प्रथमेश बाद. आणि किरण मात्र या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण करतोय. अप्रतिम गोलंदाजी आपण आणि सुभाष आनंद पाटील यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक मिळाले किरण म्हात्रेला. परंतु या स्पर्धेमध्ये 4 शतक बैलेत. परंतु या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक किरण म्हात्रेच्या नावावरती आहे. कोणी संघाचा गोलंदाज प्रथमेश बॅक टू पॅव्हेलियन. नवीन फलंदाज रमेश येतोय. थोडासा अडचण देतो आता मात्र संदप संघ. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 16 धावा 3 गडी बाद. विकीने मी म्हणेन अप्रतिम 2 झेल टिपलेत भाऊ. एक झेल अमरने टिपला होता. 1 टू गो. किरण यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू. चेंडू खेळून काढतोय. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. षटक समाप्त. चला कोणी संघ सर्व खेळाडू एकत्र येऊ नका वारंवार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाटील 11 संदर्भ संघाची धावसंख्या ती 20. येणारे 18 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 9च्या सरासरीने आता मात्र फलंदाजी करायची म्हणजे पाटील 11 संदर्भ संघाला 18 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. म्हणजे प्रति षटकाचा विचार केला तर भाऊ 9ची सरासरी आता राखायची आहे. अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. मकर संक्रांत चषक सन 2017 आणि स्पर्धा पूर्णपणे कव्हर केली होती ती म्हणजे GTCच्या माध्यमातून जलपेक भोईर, महेश वैले, समाधान व त्यांचे सर्व सहकारी ही स्पर्धा पूर्णपणे कव्हर करतायत. ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा आपण YouTube वर सुद्धा बघू शकता. मकर संक्रांत चषक 2017. धावसंख्या ती 20. 18 चेंडू आणि 27 धावांची अजून गरज आहे. तिसरं षटक घेऊन गोलंदाज अक्षय. अक्षय गोलंदाजीसाठी सज्ज होते. कोळेगाव एंडकडनं आजच्या दिवसात आपण बघतो हा शेवटचा सामना. त्यानंतर ड्रॉ उडवला जाईल. एका संघाला बाय मिळेल. त्या 2 संघ राहिलेल्या त्यामध्ये सामना खेळला जाईल. नक्कीच तो सामना कधी खेळवायचा आयोजक नक्कीच तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवतील. अक्षय यावेळेस मात्र ब्लॉकरमध्ये चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रावलतोय मिड ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक मी म्हणे जयेश चूक करतोय इथे.
डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता जयेशचा, परंतु बॅकिंग नव्हती त्यामुळे जयेश डायरेक्ट हिट करत नाहीये. एकली धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 21. 17 चेंडू 26 धावांची अजून गरज आहे. चा सामना. 20 मात्र चेंडूला फक्त सन्मान दिलाय, हलक्याने घेऊन काढतोय चेंडू, ट्रॅव्हल होतोय, एक धाव मिळते. आता मात्र एकेरी दुहेरी धावा केंद्रित करतोय तो म्हणजे पाटील इलेव्हन संदप संघ. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या देते 22 धावा. 47 धावांचं टार्गेट म्हणजे 25 धावांची अजूनही गरज आहे. 16 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. भाऊ 16 चेंडू 25 धावांची गरज आहे. कमबॅक केलंय मी म्हणजे खोनी संघाने. अक्षय मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. धाव चेंडूची समाप्ती होते. ऐवा कॅससाठी सुद्धा बनवते, प्रेक्षकांसाठी सुद्धा एक पारितोषिक आहे. सुभाष आनंदाबाडे यांच्याकडे 200 रुपयाचा पारितोषिक आहे. कोणत्याही प्रेक्षकांनी षटकाच्या बाहेर जर झेल पकडला तर 200 रुपयाचा पारितोषिक मिळणार आहे. अक्षय 20 मात्र शॉर्ट चेंडूचा चेंडू भिरकावून देतोय, क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय, रमेश बाद होतोय. अमर कोणती चूक करत नाहीये, फलंदाज बाद. नवीन फलंदाज हेमंत पाटील येतोय. 14 चेंडू आणि भाऊ 25 धावांची गरज आहे. मी तर म्हणे खरंच कमबॅक केलंय खोनी संघाने या सामन्यामध्ये. नक्कीच खोनी संघ हा जर सामना जिंकतो तर नक्कीच या मी म्हणेन किरण ठरणार आहे. 14 चेंडू 25 धावांची अजूनही गरज आहे. अतिशय अटीतटीचा सामना संदप वर्सेस खोनी. दोन्ही संघांसाठी आपण ते सामना खूप महत्वाचा आहे भाऊ. जिंकणारा संघ पुढे सरक नाही, हरणारा संघाला 365 दिवस या स्पर्धेची वाट बघावी लागेल. 20 मात्र चेंडू घेऊन काढतोय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फलंदाज बाद. निनाद बॅक टू पॅव्हेलियन. भाऊ पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरवर गोलंदाज अक्षय. बघते अक्षय या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक पूर्ण करतोय का. आणि 600 रुपयाचा पारितोषिक आहे. अक्षयने जर हॅट्रिक पूर्ण केली तर. सुभाष आनंद पाटील यांच्याकडनं निजेगाव. या बाद आहे सुभाष आनंद पाटील. मात्र या खेळाडूंवरती बक्षिसांचा वर्षाव करतायत, त्याचमुळे हे खेळाडू चांगली कामगिरी करतात मी म्हणेन. कारण या स्पर्धेतील पहिली एकही हॅट्रिक आतापर्यंत आपण बघितली नव्हती. 8, 9, 10, 11, 12 जानेवारीला भाऊ या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण झाली. 4 अर्धशतक आतापर्यंत झाले त्या स्पर्धेमध्ये. हेमंतने 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले. त्यामुळे विशाल गणेश पाडे यांच्याकडनं 2000 रुपये पारितोषिक हेमंतसाठी. 20 मात्र चेंडू खेळून काढतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली देतोय, चेंडू उचलतोय, फेकी करतोय. सुरेख क्षेत्ररक्षणामध्ये खोनी संघाचं जबरदस्त कमबॅक केलं मी म्हणेन. 3 षटकारांसाठी आपण 5000 रुपये पारितोषिक आहे. हेमंत मात्र 12 चेंडू 24 धावांची गरज आहे. प्रति षटकामध्ये 12च्या सरासरी आता धावा कुटायच्या आहेत. जी सरासरी 9ची हवी होती मी म्हणेन संदप संघाला, ती आता येऊन ठेवली होती 12 वरती. सुभाष आनंदाबाडे यांच्या नावामध्ये हॅट्रिक साठी आपण 600 रुपयाचा पारितोषिक आहे. खोनी संघाच्या कोणत्या गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर. खोनी संघाच्या कोणत्या गोलंदाजाने सलग 2 चेंडूमध्ये 2 जरी फलंदाज बाद केले तरी 600 रुपये पारितोषिक आहे. सुभाष आनंदाबाडे यांच्याकडे नक्कीच अप्रतिम कामगिरी केली मी म्हणेल. खोनी संघाने 12 चेंडू भाऊ 24 धावांची गरज आहे. पण आपण विचार केला तर किरण म्हात्रे या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण केली. बरोबर आपण ही स्पर्धा विचार केला तर 9 जानेवारीला ही स्पर्धा सुरू झाली होती. 3 दिवसात एकही हॅट्रिक झाली नव्हती आणि 4थ्या दिवसात ती शेवटच्या सामन्यात आपण हॅट्रिक पूर्ण केली गोलंदाजाने. पूर्णपणे आपण पक्षांचा वर्षाव केला जातो म्हणजे खोनी संघावरती बाळू. कारण की बाळू आपण मकर संक्रांत या चषकाचा आपण विचार केला तर खोनी आणि वाकलन संघ प्रथमच या स्पर्धेत मी म्हणजे सहभाग नोंदवला या दोन संघाने. आणि नारन संघ
तीन संघ आपण बघतो बाळू प्रथमच संधी दिली आयोजकांनी, परंतु त्या संधीचं सोनं करतायत. कारण की नारायण संघाने 2 सामने जिंकलेत, वाकलन संघाने आपण विचार केला तर 3 सामने जिंकलेत, कारण की एक त्यांना बाय मिळाली आहे. म्हणजे अप्रतिम जी संधी दिली आयोजकांनी जय हनुमान क्रिकेट संघाने तिचं पूर्ण सोनं केलंय आतापर्यंत 2 संघांनी. म्हणजे कोणी संघ त्या संधीचं सोनं करतायत का? गोलंदाज किरण, 12 चेंडू 24 धावांची गरज आहे. स्ट्रायकरला फलंदाज सुभाष पाटील, 9 स्ट्रायकरला हेमंत पाटील. जर आपण विचार केला तर 5 गडी बाद झाले ते म्हणजे संदप संघाचे. अर्ध संघ मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. येणाऱ्या फलंदाज आपण म्हणतो रणदीप सारखा एक आक्रमक फलंदाज अजून खेळाडू कक्षामध्ये. हे 2 खेळाडू मी म्हणे महत्वाचे आहेत. यावेळेस मात्र सुभाषने खेळून काढला चेंडू. बघा ते दुसरी धाव इथे पूर्ण. बघा मी तर विचार चूक केली आहे क्षेत्रशाने, झेलवर जाणं खूप गरजेचं होतं भाऊ. 2 धाव मात्र इथे मिळत आहेत. 2 धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 25. येणारे 11 चेंडू 22 धावांची अजूनही गरज आहे. दोन्ही संघांना बाबा आपण ते सामना खूप महत्वाचा आहे. मंगेशला आपण इथे झेलवर जाणं खूप गरजेचं, म्हणून मंगेशने विचार केला जर झेल कन्वर्ट झाला नाही तर चौकारी जाऊ शकतो भाऊ. हा विचार मंगेशच्या मनामध्ये असेल मी म्हणेन. किरण राईट ओव्हर द विकेट. किरण मात्रे ज्याने या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण केली तोच गोलंदाजीसाठी सज्ज होते. चेंडू शिल्लक आहेत, 11 धावांची गरज आहे. 22 चेंडू पासून 11 धावा अजूनही जास्त आहेत. किरण राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र सुभाषने घेऊन काढला चेंडू. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. हो आपण विचार केला 2 धावा झाल्या असत्या, परंतु हेमंत कोणती जोखीम उचलत नाही भाऊ. एकच धाव मी देते. 1ने धावसंख्या वाढते, धावसंख्या ते 26. 10 चेंडू आता मात्र 21 धावांची गरज आहे भाऊ. समीकरण क्षणाला बदलत चाललंय भाऊ. क्रिकेट असा खेळ आहे भाऊ. आपल्या सरड्याप्रमाणे आपलं चित्र बदलत असतो, रंग बदलत असतो. पूर्णपणे क्रिकेट हा खेळ आहे. असं वाटलं होतं भाऊ 46 धावा जेव्हा खोनी संघाने केल्या होत्या तेव्हा असं वाटलं एकतर्फी सामना होईल, पण तसं काय होत नाहीये. अप्रतिम क्षेत्रक्षण सजवलंय मी म्हणेल खोनी संघाने. यावेळेस मात्र हेमंत चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी गुड शॉट. अजून एक षटकार मारला हेमंत मात्र. विशाल पाटील यांच्याकडे 2000 रुपये पारितोषिक आहे. या बात आहे. विशाल पाटील यांनी संध्याकाळच्या सत्रात आपलं एटीएम खुल्ला केलंय. विशाल गणेश पाटील यांच्याकडे पारितोषिक आलेले आहे. येणाऱ्या चेंडूवरती षटकार मारला तर 2000 रुपये पारितोषिक हेमंत साठी. नक्कीच गोलंदाज वारंवार आपण रनअप मध्ये थोडस आपण विचार केला तर 9 चेंडू आता मात्र 15 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र हेमंत मात्रेने खेळून काढला चेंडू ट्रॅव्हल होतोय, मिसफील्ड होते इथे. 1 धाव इथे पूर्ण होते. ऑन द स्टंप फेकी बाळू आपल्या भागामध्ये. येणारे 8 चेंडू आता मात्र 14 धावांची गरज आहे. बरोबर म्हणजे विशाल पाटील सुद्धा थोडेसे टेन्शन मध्ये होते, कारण की 2 षटकार लागले असते 2000 रुपयाचं पारितोषिक होतं. 8 चेंडू 14 धावांची गरज आहे. नक्कीच जेव्हा हेमंतला स्ट्राईक केली तेव्हा हेमंतने षटकार मारला तरी विशाल पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच पक्ष्यांचा वर्षाव केला ते विशाल गणेश पाटील यांच्याकडनं 2000 रुपये पारितोषिक आहे हेमंत साठी. यावेळेस मात्र सुभाषने घेऊन काढला चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. सुभाष बॅक टू पॅव्हेलियन. नक्कीच बाळू म्हणजे दोन्ही खेळाडूंना आता संधी. जर हेमंतने षटकार मारला तर विशाल गणेश पाटील यांच्याकडनं 2000 रुपये. आणि गोलंदाज आपण बघतोय किरणनी जर फलंदाज बाद केला तर सुभाष आनंदवाडे यांच्याकडनं 700 रुपयाचा पारितोषिक. म्हणजे दोन्ही खेळाडूंना संधी आहे बाळू. नक्कीच बघा कोणता खेळाडू पारितोषिक पटकवतोय. 7 चेंडू 14 धावांची गरज आहे. बाळू आपण ते सांगून गेले तू का करू नको पैशाचा नाद. यावेळेस मात्र हेमंतने घेऊन काढला चेंडू. फलंदाज बाद आणि 700 रुपयाचा पारितोषिक.
सुभाष अनंत पाटील यांच्या अड्डा. आणि बाबा आपण नेहमी म्हणत असतो सांगून गेले तुका करू नको पैशाचा नाद आणि फलंदाजी ते बाद होतोय. 6 चेंडू आता मात्र 14 धावांची गरज आहे. अतुल वरती आता जिम्मेदारी असणाऱ्या 9व्या क्रमांकाचा फलंदाज अतुल पाटील. माझ्या मी तर म्हणेन हेमंतने चूक केली भाऊ. कधी जर सिंगल डबल हेमंतने घेतली असते मी म्हणेन तर स्ट्राईक स्वतःकडे राहिली असते भाऊ. पण तसं काय होत नाहीये. 6 चेंडू 14 धावांची गरज आहे कंपल्सरी. आमच्या व्यासपीठावर जे मान्यवर आहेत ते सुद्धा आता खूप टेन्शन मध्ये आहेत की कोणता संघ पुढे सरकतोय. कारण खार्डी आणि बेतवडे संघ 2 संघ पुढे सरकलेत. हे सामना होते. चंद्रकांत जाधव सुद्धा सामना एन्जॉय करतात. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे चंद्रकांत जाधव. 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. जास्त वेळ घेऊ नका. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज सागर. 2 सागर आपण बघतो. एक यष्टिरक्षक या संघामध्ये आपण एक संघ सलामीचा फलंदाज एक सागर आहे. 3rd मॅन रिझन मध्ये एक फायनल एक क्षेत्ररक्षक बघतोय. यष्टिरक्षक हरेश जाधव षटकार चौकारांचा बादशाह आपण बघतोय यष्टिरक्षकाच्या भूमिकेत. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज इथे बाद होतोय. 5 चेंडू 14 धावांची गरज. मास्टर 5 चेंडू 14 धावांची गरज आहे. 8 गडी बाद आहेत. संदप संघाच्या मध्ये 8 गडी बाद झालेले आहेत. आणि 10व्या क्रमांकावरती फलंदाज येतोय चेतन पाटील. 2 बंधुराज आता खेळपट्टीवर भाऊ. चेतन पाटील आणि रणदीप पाटील. अप्रतिम कामगिरी केली मी म्हणेन खोली संघाने. जर खोली संघ हा सामना जिंकतोय नक्कीच म्हणेन या सामन्याचा हिरो येतो म्हणजे किरण मात्रे. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाज सागर. एक सागर आपण बघतोय शॉट 3rd मॅन रिझन मध्ये सागर. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रावलतोय.